छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे लोकांच्या जिव्हाळ्याचा, अभिमानाचा विषय. या एका नावाने अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतं. शतकानुशतकं मोगलाई, आदिलशाही, निजामशाही आणि त्यांची चाकरी करणाऱ्या सरंजामी वृत्तीच्या काही स्वकीयांच्या जुलुमामुळे राज्यातील रयत होरपळून निघाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मातीला या जुलमी राजवटीच्या विळख्यातून सोडवलं. फक्त सोडवलंच नाही, तर त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत त्यांच्यासाठी रयतेच्या राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अगदी बालपणापासून बुद्धी, चातुर्य आणि शौर्याच्या बळावर महाराजांनी आपल्या 18 पगड जातीतील सवंगड्यांना सोबत घेतलं आणि आपल्या मायभूमीला परकीयांच्या तावडीतून मुक्त केलं. शिवराय जसे स्वाभिमान आणि अभिमानाचा विषय, तसेच महाराजांचे गडकोट हे देखील इथल्या मावळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. महाराजांनी स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली पुण्यापासून. रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यासह स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा किल्ला जिंकून महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. असं आपण लहानपणापासून ऐकत आणि वाचत आलो आहोत. असं असताना एक प्रश्न आता आपल्या मनात नेहमीच सतावत असतो. जर स्वराज्याची स्थापना पुण्यातून झाली आणि पुण्याच्या आजूबाजूला एवढे प्रचंड दुर्ग असताना महाराजांनी स्वराज्याची राजधानी कोकणात रायगडावर का नेली? यामागचं नेमकं कारण काय, हेच आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या मायभूमीला परकीय आक्रमणाच्या तावडीतून सोडवावं आणि आपल्या रयतेचं राज्य निर्माण करावं असं छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी महाराज यांचं स्वप्न होतं. मात्र काही कारणास्तव त्यांना ते सत्यात उतरवता आलं नाही. मात्र आपलं हे स्वप्न आपला मुलगा पूर्ण करेल अशी शहाजी राजे आणि जिजाऊंची इच्छा होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांनी बाल शिवबाची जडणघडण करताना त्यांना त्या प्रकारे बालकडू देण्याचं काम जिजाऊंनी केलं. शिवरायांनी शस्त्रास्त्र चालवणं शिकल्यानंतर सर्वात आधी तोरणा हा लहानसा किल्ला स्वराज्यात सामील करत परकीयांविरोधात रणशिंग फुंकला. स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात शिवरायांनी लाल महालातून स्वराज्याचा गाडा हाकला. दक्षिणेत आपल्याला आपला दबदबा कायम ठेवायचा असेल तर शिवरायांचा बिमोड करावा लागेल असं औरंगजेबाला कळून चुकलं होतं. त्यामुळे त्याने त्याचा मामा शाहिस्तेखानला स्वराज्यावर आक्रमण करायला पाठवलं. शाहिस्तेखानाने लाल महालात तळ ठोकला. नंतर महाराजांनी त्याची नाचक्की करून त्याला तेथून पळून लावलं. ही घटना माहिती नसेल असा मराठी माणूस एकही सापडणार नाही. स्वराज्य वाढत असताना महाराजांनी राजधानी ही उंचावर हलवली. तोरणालगत राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. पुण्यासारख्या मैदानी प्रदेशापेक्षा उंच आणि डोंगरी भागावर राजधानी हलवणं हे महाराजांना सोयीचं वाटलं. राजधानी ही सुरक्षित हवी, शत्रू तिथपर्यंत पोहोचू नये यासाठी महाराजांनी राजधानी लाल महालातून राजगडावर हलवली. त्या काळी स्वराज्य हे फक्त मावळ खोऱ्यापुरतच मर्यादित होतं असं म्हटलं जातं आणि या भागात राजगड हे सर्वात सुरक्षित ठिकाण होतं. मात्र मिर्झा राजे जयसिंग स्वराज्यावर चालून आल्यानंतर त्यांचं सैन्य हे राजगडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचलं. मावळ्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे गडाला धक्का लागला नाही, हा भाग वेगळा. मात्र तेव्हा स्वराज्यासाठी राजगडाहून सुरक्षित असं ठिकाण शोधण्याची आवश्यकता महाराजांना वाटली नव्हती असा तर्क काही अभ्यासक लावतात. स्वराज्याची राजधानी ही राजगडावरून रायगडावर हलवण्याचं दुसरं एक कारण सांगितलं जातं. राजगड भव्य दिव्य आहे यात शंका नाही, मात्र गडावर राजधानीसाठी हवी अशी मैदानी जागा नाही. स्वराज्याचा वाढता विस्तार, राजपरिवाराचे वाडे, अष्टप्रधान मंडळ, कारखाने, बाजारपेठा, सरदार, सैन्य, चाकर यांना ती जागा भविष्यात पुरणार नसल्याने दुसऱ्या राजधानीचा शोध सुरू झाला. यावेळी सर्व मराठा सरदार हे स्वराज्याला मान्यता देऊन महाराजांच्या अधिपत्याखाली एकत्र येत होते. पण जावळीचे चंद्रराव मोरे काही ऐकायला तयार नव्हते. जावळीला स्वराज्यात सामील करून घेणं महाराजांना महत्वाचं वाटत होतं. पार प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायरीच्या उत्तर भागातील कोकण आणि दिवापर्यंत जावळीचं खोरं पसरलं होतं. या प्रदेशात घनदाट झाडी होती. लष्कराच्या दृष्टीने हा महत्वाचा प्रदेश होता. याच भागात रायरी हा किल्ला होता. निजामशाहीच्या काळात या किल्ल्याचा उपयोग हा कैदी ठेवण्यापुरता केला जात असल्याचं सांगितलं जातं. रायरीला स्वराज्यात सामील करण्याचा मनसुबा शिवरायांनी आखला. त्यांनी बांधल, जेधे, संभाजी कावजी अशा शूर सरदारांना जावळीवर चाल करून जाण्यास सांगितलं.
मात्र मोरे काही शरण यायला तयार नव्हते। तेव्हा महाराजांनी आपल्या सरदारांची आणखीन फौज देऊन जावळीच्या मोहिमेवर रवाना केली। यावेळी मोठं युद्ध झालं। यानंतर जावळीच्या मोरेंनी रायरीच्या किल्ल्यावर आश्रय घेतला। मराठा सैन्याने झुंज सुरूच ठेवली। 3 महिने रायरी झुंजानंतर काही मार्ग नसल्याने यशवंतराव मोरे छत्रपती शिवाजी महाराजांना शरण आले। 1656 साली जावळीचा प्रदेश स्वराज्यात सामील झाल्याचं सांगितलं जातं। जावळी जिंकल्यानंतर शिवराय अख्ख्या कोकणात प्रदेशाचे स्वामी झाले। जावळी जिंकल्यानंतर आणि मोरेंनी 3 महिने दिलेली झुंज पाहता महाराजांनी रायगडाचं निरीक्षण केलं आणि हा गड स्वराज्याची राजधानी होऊ शकतो हे महाराजांच्या दृष्टीने हेरलं। यानंतर महाराजांनी हिरोजी इंदलकर यांच्याकडे या गडाची बांधणी करण्याचं काम सोपवलं। 1656 नंतर 14 वर्ष या गडाच्या बांधणीचं काम सुरू होतं असे दाखले दिले जातात। या काळात इंदलकरांनी गडावर जवळपास 300हून अधिक इमारती, 11 तलाव, अनेक पाण्याच्या टाक्या बांधल्या। शिवरायांनी आपला राज्याभिषेकही याच गडावर केला। राजगडानंतर रायगडाची राजधानी म्हणून निवड का केली गेली याची अनेक कारणं आहेत। रायगड हा ऐन सह्याद्रीच्या माथ्यावर आहे। रायगड हा पश्चिम घाटातून एखादी पाचर मारावी तसा आहे। सह्याद्रीपासून थोड्या सुटलेल्या अंतरावरील बलदंड डोंगर माथ्यावर रायगड वसलेला आहे। रायगडाच्या 3ही बाजूंना अजास्त्र कडे आहेत, ज्यामुळे या बाजूने शत्रूंचा हल्ला होणं अशक्य आहे। महाराजांनी गडाच्या 4थ्या बाजूस भक्कम तटबंदी उभारली आहे। मोक्याच्या ठिकाणी बुरुज, यानंतर नाणे दरवाजा, चित दरवाजा, महाशक्तिशाली महादरवाजा अशा रीतीने रायगड तयार करण्यात आला। समुद्र सपाटीपासून जवळपास 900 मीटर उंचीवर हा गड आहे। सह्याद्री पर्वत रांगाची 1000 मीटरची नैसर्गिकरित्या लाभलेली भिंत ओलांडल्याशिवाय रायगडाला वेढा मारणं शक्य नव्हतं। तसंच या गडाला काळ नदीमुळे नैसर्गिकरित्या खंदक लाभलं होतं, हे गडाचं कवच म्हणून काम करत होतं। याच सोबत रायगडाला राजधानी बनवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे गडावर मुबलक प्रमाणात पाणी होतं। कोंबीळ, गंगासागर, हत्ती, कुशावर्ता असे तलाव होते। रायगड हा समुद्रापासून जवळ असल्याने येथून समुद्र हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं होतं। तसेच सागरी व्यापारासह स्वराज्याचं वर्चस्व असण्यासाठी रायगड महत्वाची भूमिका बजावत होतं। महाराजांनी आरमार उभारल्यानंतर त्यावर लक्ष ठेवणं, बंदराद्वारे होणारी परकीय मालाची आयात तसंच निर्यात यावर लक्ष ठेवणं रायगडावरून सहज शक्य होतं। यामुळे शिवरायांनी दुर्गेश्वर रायगडाला राजधानीचा मान दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरी आणि किल्ल्याचं बांधकाम करून त्यास रायगड हे नाव दिलं। मात्र यापूर्वी हा गड अनेक नावांनी ओळखला जात होता। याकडेही एक नजर टाकूया। महाराजांनी 1656 साली मोरेंच्या ताब्यातून जावळी स्वराज्यात सामील केले। यापूर्वी जावळीला रायरीच्या किल्ल्याला अनेक नावांनी संबोधलं जात होतं। रायर, राईर, राहीर, राहेर या नावांनीही या गडाला संबोधलं जात असल्याचे दाखले अनेक कागदपत्रांमध्ये सापडतात। महाराजांनी रायरीचा किल्ला जिंकल्यानंतर त्याची नव्याने उभारणी करून त्याचं नाव रायगड असं ठेवलं असं म्हणतात। चंद्रराव मोरेंच्या पिढ्यानुपिढ्या जावळी, रायरी आणि आजूबाजूच्या परिसरावर राज्य करत राहिल्या। मात्र त्यांना रायरी या किल्ल्याचं महत्व हेरता आलं नाही, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने हेरलं होतं। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।